गुड मॉर्निंग फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आपण आपल्या गावदेवी मंदिरापासून सुरुवात करतोय। आपण जातोय लग्नाला। तर इथे गाडी थांबली होती 2 मिनिटं। हे आमचं अंबरनाथचं गावदेवी मंदिर आहे, तुम्हीही दर्शन घ्या। खूप असं सुंदर मंदिर आहे। आणि हा त्याचा असा परिसर आहे। आपण नंतर एक्सप्लोर करूयात एक दिवस शांततेत। चला भेटूयात कंटिन्यू। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनन्या ब्लॉग। तर मित्रांनो, सकाळ सकाळ आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला माहिती आहे की आम्ही लग्नाला चाललोय। काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही लग्नाला चाललोय काल। तर आता आम्ही इथे अनन्याची ऑर्डर आली आहे। अनन्याने मसाला डोसा, आमच्या मामाने उत्तापा ओनियन उत्तापा आणि आईने साधा डोसा। आणि आमची ऑर्डर यायची बाकी आहे। तर बघा आम्ही काय काय मागवतोय आणि काय खातोय ते। आमच्या मामींचा मेदूवडा आलेला आहे। मामींचा मेंदू आलाय। मामींचा मेंदू नाहीये तो, मामीने मागवलेला मेदूवडा आहे। उत्तप्पा कशी टेस्ट कशी आहे? तुला आवडलं का? आवडलं तुला? हो, लई आवडलं लई। तर मला बाबा शेअर करतात। तर आता बघूया जर झालं तर मसाला डोसा ऑर्डर केलाय। डोसा त्यामध्ये हे बघा, बटाटा पण दिलेला जातो आणि ऑनियन उत्तप्पा दिलाय बाबा। तर त्याला खाऊ बघू, टेस्टिंग बघू। कसं आहे? सकाळी निघताना गुळ चपाती खाऊन आता माझा मेदूवडा आलाय। ॲक्च्युली मला सांबार विथ सांबार नाही आवडत, वेगळं वेगळं आवडतं। तर मी असं मागवलं आहे। इथे आपला नाश्ता वगैरे करून झाला, त्यानंतर समृद्धी महामार्गाला लागलो। पडघ्यावरनं राईट घेतला होता। मी पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावरनं जात होती। खूप छान अनुभव आला आहे। खूप सुंदर रस्ते आहेत आणि ट्रॅफिक नाही, काही नाही। त्यामुळं खूप छान आनंद घेत आम्ही समृद्धी महामार्ग क्रॉस केला। या महामार्गावर नाव दिलं आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे। चला पुढे बघूयात आपण। त्यानंतर परत इथे बोगद्यामध्ये शिरलोत आपण। 8-8.5 किलोमीटरचा बोगदा आहे। खूप मोठा आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बोगद्यामध्ये प्रवास केलेला आहे आणि तो संपत नव्हता। नंतर कंटाळा यायला लागला बोगद्याचा। ते व्हेंटिलेशनसाठी पंखे वगैरे सुद्धा आहेत। प्रॉपर लाईट्स आहेत, एक्झिट आहेत। एक्झिटसाठी काही इमर्जन्सी आली की इथे असे 1-1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर एक्झिट पॉईंट दिलेले आहेत। तुम्ही बाहेर पडू शकता। न्यूटन नाही, जे काय आहे ते स्ट्रेट जायचं आहे। खूप छान वाटलं समृद्धी महामार्ग।
लग्न आटपून पहिले एक लग्न आटपून आपण दुसऱ्या ठिकाणी निघालोय. अजून एक दुसरं लग्न अटेंड करायचं होतं नारायणगावमध्ये. ते आम्ही नारायणगाव अटेंड करून आम्ही दुसऱ्या लग्नाला जातोय. आमच्या मामाचा मित्र आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. छान वाटलं. खूप दिवसांनंतर बाहेर पडले. छान वाटलं. आता ते लग्न अटेंड करायचं आणि मग परत आपण आधार कार्डावर घेतले मावशी. त्यानंतर एका ठिकाणी भेळ घ्यायला आम्ही थांबलो होतो. की हातगाडीवर भेळ विकतात. ते जे मोठे मोठे जे कोणांमध्ये भेळ काय म्हणतात त्याला कुरमुरे ठेवले ते त्यांना दिवसाला 10 किलो लागतात. त्यानंतर आम्ही परत गणेश पिंडीमधनं आम्ही निघालो रिटर्न. कसा वाटला ब्लॉग आम्हाला नक्की सांगा.